घोटी टोलनाका परिसरात अवैध गुटख्यासह 27 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। घोटी टोलनाका परिसरात अवैध गुटख्यासह 27 लाखांचा मुद्देमाल नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केला। शनिवारी पहाटेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गाने नाशिक मार्गे मुंबई बाजूकडे काही संशयित इसम मालवाहू ट्रकमध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती। या माहितीनंतर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली। या छाप्यात टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक MH03 DV 7791 यामध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारे अली हसन गुलाम हुसेन राहणार गोवंडी शिवाजीनगर ठाणे, मेहताब इब्रार अली वय वर्ष 22 राहणार हरेया तालुका बासी जिल्हा सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश यांना ताब्यात घेतलं। सदर इसम हे चोरट्या रीतीने गुटख्याची वाहतूक करताना मिळून आले असून त्यांचे कब्जातून वाराणसी, नाशिक व शुद्ध प्लस सिल्वर सुगंधित गुटख्याचा 7,50,920 रुपये किमतीचा अवैध गुटखा व टाटा ट्रक क्रमांक MH03 DV 7791 असा एकूण 27,50,920 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या आरोपी विरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घोटी पोलीस करत आहेत। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनात व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, पोलीस अंमलदार प्रकाश कासार, विनोद टिळे, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले यांनी सदरची कारवाई केली आहे। गुटखा विरोधी कारवाई आणखी तीव्र करण्यासाठी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या असून या कामी पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी, नाशिक।